विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता शिष्यवृत्ती अर्ज करणे होणार आणखी सोपे, जलद आणि पारदर्शक. महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी 2.0 वर महाशिष्यवृत्ती नावाची नवीन प्रणाली लागू केली आहे. तर या नवीन GR मध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणते मोठे बदल आहेत, किती कागदपत्रे कमी झाली, ॲटोफॅच म्हणजे काय आणि आता स्कॉलरशिप पैसे थेट खात्यात कसे येणार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांनी 22 आणि 23 मे 2026 रोजी नवीन शासन निर्णय म्हणजे GR जारी केला आहे. या GR नुसार राज्यातील सर्व प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना आता महाडीबीटी 2.0 पोर्टलवर महाशिष्यवृत्ती या एकात्मिक डिजिटल प्रणालीद्वारे चालवण्यात येणार आहेत. तर सरकारने हा बदल का केला? तर पूर्वी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया खूप क्लिष्ट होती. विद्यार्थ्यांना अनेक फॉर्म भरावी लागत होते, वारंवार कागदपत्रे अपलोड करावी लागत होती आणि अर्ज मंजूर होण्यासाठी खूप वेळ लागत होता. म्हणून शासनाने गव्हर्नन्स प्रोसेस री-इंजिनिअरिंग म्हणजेच GPR करून संपूर्ण प्रक्रिया सुधारली. तर सर्वात मोठे बदल कोणते? तर नंबर 1, ॲप्लिकेशन फील्ड्स कमी. पूर्वी विद्यार्थ्यांना 130 पेक्षा जास्त माहितीचे फील्ड्स भरावी लागत होती. आता ही संख्या कमी करून फक्त 65 फील्ड्सपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. नंबर 2, कागदपत्रे कमी. आता विद्यार्थ्यांना वारंवार डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार नाहीत, कारण आधार, CET सेल, UDISE यांसारख्या सरकारी डेटाबेसमधून माहिती ॲटोफॅच होणार आहे. नंबर 3, व्हेरिफिकेशन प्रक्रिया जलद. पूर्वी 3 किंवा 4 स्तरांची व्हेरिफिकेशन प्रक्रिया होती. आता ती कमी करून सरासरी 2 स्तरांपर्यंत आणली आहे. यामुळे स्कॉलरशिप अप्रुव्हल अधिक वेगाने होणार आहे. नंबर 4, रिन्युअल अर्ज आता सोपा. तर रिन्युअल ॲप्लिकेशन आता प्री फिल्ड स्वरूपात मिळणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना पुन्हा संपूर्ण माहिती भरावी लागणार नाही. नंबर 5, इन्कम सर्टिफिकेट एकदाच. तर इन्कम बेस्ड स्कॉलरशिपसाठी आता इन्कम सर्टिफिकेट दरवर्षी अपलोड करावा लागणार नाही. पहिल्या वर्षी दिलेले प्रमाणपत्र सेल्फ डिक्लेरेशनवर संपूर्ण कोर्स ड्युरेशनसाठी वैध राहील. नंबर 6, अर्ज स्टेटस लाईव्ह पाहता येणार. तर विद्यार्थी आता त्यांच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन ट्रॅक करू शकणार आहेत. आणि नंबर 7, स्कॉलरशिप पैसे थेट खात्यात. स्कॉलरशिपची रक्कम आता विद्यार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहे. तर कोणत्या योजना लागू आहेत? तर हा GR फक्त एका विभागासाठी नाही, तर विविध विभागांच्या शिष्यवृत्ती योजनांसाठी लागू आहे. जसे वैद्यकीय शिक्षण विभाग, शालेय शिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग, OBC, VJNT, SBC विभाग. नंतर विद्यार्थ्यांना फायदा काय? तर या नवीन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना मोठे फायदे मिळणार आहेत. कमी वेळ, कमी कागदपत्रे, कमी चुका, जलद अप्रुव्हल, पारदर्शक प्रक्रिया, थेट खात्यात पैसे आणि ऑनलाईन ट्रॅकिंग. तर पोर्टल कुठे आहे? तर विद्यार्थी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात. तिथे युजर मॅन्युअल, एलिजिबिलिटी आणि सर्व स्कॉलरशिप माहिती उपलब्ध आहे. www.mahadbt2.maharashtra.gov.in ही लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. तर मित्रांनो, महाडीबीटी 2.0 आणि महाशिष्यवृत्ती प्रणालीमुळे विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप प्रक्रिया आता खूप सोपी आणि डिजिटल झाली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.